पाठ झाली सांगे कोंबडारवला आपल्याकडे दही देण्यासाठी तर खूपच झालं. तर मी काय म्हणत होते,
आपण जाऊया का त्या मथुरे बाजाराला? हो जाऊया ना ते. खरंच? हो ना ते. चालेल तर मग ठीक. तुम्ही चंद्राला आवाज दे, मी सुंदराला घेऊन येते. हो ना ते. चल मग तर. अगं हे सुंदरा, अगं हे सुंदरा, अगं काल ठरल्याप्रमाणे आज आपल्याला मथुरा बाजार जायचंय. हो हो निघाले बघ. अगं मग तू हाक मारलेस का ग? हो हो चंद्राला तर आवाज दिलाय मी. बरं मग ठीक आहे जाऊया. हा हो हो निघते बघ. हिरादा चाले भरून गोरस गागरी मथुरेच्या बाजारी. हिरादा चाले भरून गोरस गागरी मथुरेच्या बाजारी. Bye.
ठरल्याप्रमाणे सर्व गवळणी आल्या ना? हो सगळे आले. चला तर मग. चला तर मग निघूया. ए राजे, काय ग चंद्रा? अगं एवढी नाटकवाटा करून आलीच खरं, पण पुढचा रस्ता ठाऊक आहे का ग? अगं मला तर मुली ठाऊक नाही. अगं सुंदरा तुला तरी ठाऊक आहे ग? बरं राधे, मी तरी आज तरी पहिल्यांदाच चाललोय बघ. अगं तारे तुला तरी मला माहित नाही, पण माझी ओळखीची मावशी आहे बघ. कोण ग? कल्पा खाल्ली. ठीक आहे हात करून पाहते मी तिला. अगे मावशी, मावशी, अगे मावशी. कोण ग? अगं मी राधा. काका एवढा घाई घाई हाक मारतेस? अगं तू पण इकडे तरी ये. यायलाच पाहिजे. हो हो लवकर ये लवकर ये. बरं बरं आले हा. केवढी गडबड तोंडाची बडबड, तुमची केवढी गडबड तोंडाची बडबड, थांबाची कोणी नजरास आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन करास, आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन करास. केवढी गडबड तोंडाची बडबड, तुमची केवढी गडबड तोंडाची केवढी गडबड तोंडाची बडबड, तुमची केवढी गडबड तोंडाची बडबड, थांबाची कोणी नजरास आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन करास, आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन करास. केवढी गडबड तोंडाची बडबड, तुमची केवढी तुमच्यासारखी नाही मी धरणी, माझारी बिचारी झालं माझारी बिचारी झालं पाणी डोक्याला ताप, जमायचं नाही मला लय आहे गाय, देऊन न्यारी न पान सुपारी, देऊन न्यारी न पान सुपारी, नवऱ्याला धाडलंय गुरास आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन करास, आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन काय सांगू बाई जेवणामुळे मी पेटवली तुला, अगं जेवणामुळे मी पेटवली तुला, निघून आले दुरास आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन करास, आले आवरून जाऊन करास, केवढी गडबड तोंडाची बडबड, तुमची केवढी गडबड तोंडाची गडबड, कामाची पोरी नजरास आले आवरून जाऊन करास, नका मावशीला देऊन करास, आले आवरून जाऊन करास, नका मावशीला
माझ्या नवऱ्यानं पान पण चालला घेतला. हो सुमन बाया, आता झालं माझ्या नवऱ्यानं पान पण घेतलं. तुझ्या पान तिथेच आहे. हा काय म्हणतेस? आग लागली आता रे. डोंगरात गेलीस आणि असा वरती वरती असे बागत गेलीस किंवा खरंच काय मावशी फोन करा दे. बरं मग चालू मग. ठीक आहे चला. हा काय का मावशी? अगं आपण साध्या मजुरीच्या मध्ये चालल्यात खरा, पण दिसलत काय घेतलत काय सांगायला तरी खरं. अगं मावशी सांगायलाच हवं का? सांगितल्याशिवाय बाजार होणार कसा? ठीक आहे तर मावशी सांगा का पोरीनो. मावशी मी घेतले दही. वा खूपच चांगली दिसत तू. आणि तू का? अगं मावशी मी घेतले बघ लोणी. वा 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 खूपच तुझा पण मला आहे. आणि तुझा का? मी मावशी घेतले ताप. वा खूपच आहे. आणि राधे? आणि मी घेतलं दूध. वा 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 खूपच छान घेतलं सामान. मग ठीक आहे जाऊया. हो हो ठीक आहे. अगं ये राहते. काय ग चंद्रा? अगं या मावशीने आपल्याला विचारलं तिनं घेतलं काय घेतलं काय ते सांगणार कधी? अगं हो ग खरंच काय चंद्रा? अगे मावशी काय ग राधे? आमच्या साऱ्यांचं विचारून घेतलं. तू काय घेतलंस? अगं तुला काय सांगू माझं कशात काय फाट टेक पाय. अगं मावशी तुझं जुनच आहे. आता काहीतरी नवीनच आहे. अगं मी ना घेतलं केलं. ए, मावशी मी घेतलं ते. केला आनंद कोणाचा? तुझा काय बा? काय म्हणतो? तुझा काय? अगं संकेत ढोली आहे ना त्याच्या भागातला तुम्ही. चला आता जाऊया पिकी पिकी मध्ये बघायला. हो हो चला चला. काय का मावशी? काय म्हणते हा एवढा मथुरेचा घाट आणि मी अशी ग म्हातारी. मला काय एवढा का मथुरेचा घाट चढवला नाही. मी काय म्हणता तू माझा छोटासा गाणं घे म्हणजे आपण जरा बिगी 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 जाऊ. अगं मावशी मी काय म्हणते एखादं तूच गेला जुनं गाणं. माझा करा म्हाताराचा काय म्हणतेस तूच? नाही मावशी घे. हा दिसायला बरोबर घेतलं होतं. तेच करा पण हा शिम घ्या. शिमग्यात लाडू दिला त्याला लाडू दिला. लाडू उचलला अगं माझी धाडी मध्ये विचारून गेला ग. नाही ग मावशी घे एक तरी गाणं घे. अगं बाय तू म्हणतेस झाला नाही घेता. हा
उमारी साया उमारी ग उमारी साया उमारी ग मी असा म्हातारा आणि हा माझा जीवना मध्ये मध्ये गळ्याला जातो त्याचा मला नाही जमत आधी हा कमडा मला मोडला काय तुला सांगू मी काय म्हणते माणसाला जाऊ दे ग मी काय म्हणते तू जरा घे सुंदरसं एक चांगलंसं गाणं बरं बरं मीच येते हा. हा ठीक आहे रवी आला गसयानो डोईवरी जाऊ मिळूनी मथुरेच्या आज बाजारी साधा शुभकर करूया सारगणी आई तुई गरवळे रानवणी साधा शुभकर करूया सारगणी आई तुई गरवळे रानवणी रवी आला गसयानो डोईवरी जाऊ मिळूनी मथुरेच्या आज बाजारी रवी आला गसयानो करूया
साई जुई दरवळे रानवणी तब शोध करूया सारजणी साई जुई दरवळे रानवणी रम्याला करतयालो डोईवरी जाऊ मिळणी मथुरेच्या राजबाजारी रम्याला करतयालो डोईवरी जाऊ मिळणी मथुरेच्या राजबाजारी करतयालो डोईवरी जाऊ मिळणी मथुरेच्या राजबाजारी
पाहिजे. असंख्य भक्त मला दगड शोधत असतात. त्यांना हे ठाऊक नाही की मी असले मानवाचे रूपात. बस फक्त खरी भक्ती माझ्या हृदयाचा पण आता दयाचा बंदोबस्त करण्यासाठी गवळीने अडवून पाहिजे तर गोकुळातलं गोरच गोकुळ करायचं. आता ही कामगिरी माझ्या सवंगडी सुदामाला सोपवायला लावली. अरे म्हटले सुदामा, सुदामा, अरे म्हटले सुदामा. तुझी गाय रे गोट्यामध्ये पिराचे रान माझी तुझी गाय रे गोट्यामध्ये पिराचे रान माझी गोट्यामध्ये पिराचे रान माझी तुझी गाय रे गोट्यामध्ये पिराचे रान माझी तुझी गाय रे सुदामा, कारण तसं अवघड आहे. जबाबदारी तशी मोठी आहे. पार पाडते ना? पाडणार पाडणार म्हणजे काय पाडणार जेवण सुदामा, तुझी माझी मैत्री जन्मजन्माची आणि युगानुयुगीची आहे. माझा तुझ्यावर आणि आपल्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे. आणि हो, या पुण्यभूमीवरील लोक सर्वात जास्त विश्वास मैत्रीवर ठेवतील. हा माझा तुला आशीर्वाद आहे. पण जेवण हुकूम बोलले काय तुला का हुकूम माझा आणि कायदा तुझा. येऊन या मला नको बघा याला बघून घेऊ द्या तुम्ही ठीक आहे, बघा बघून घेऊन या ठीक आहे, तुम्ही हो जेवण हो जेवण सांगितलं एकट्यात नाही दात काढायची आहे पण एकट्या मला जमणार नाही माझ्या इंगडी वाकडी आंबं नाही काजू नाही गेलं कुठे गेलं कुठे वाकड्या तुझ्या गेलं वाटतंय काहीकडे गेलं वाकड्या देवाने कामीर जमवले आपल्यावर काय बोलतोस लवकर ये लवकर अरे थांब त्याला चरडी तरी घालू दे गर्दी काय नाला बाजू असते अरे थांब आलो दही खायचं लवकर ये भेटणार जरा हवं इकडं हाय आलो आलो लवकर ये वाकडी
वाकड्या सुद्धा मा सांगा जरा गड्यानं करावं काय रे वाकड्या सुद्धा मा सांगा जरा गड्यानं करावं काय रे माझी लाडाची पुनाची कुकली कपिला दमली लागली हा जांभला दमली लागली रे. हा जांभला आपण दमला आम्ही पण दमली लागली आम्ही पण दमली आहे काय सांगू तुला आता अरे देवानी काम संपवले आहे हा. काय म्हणतोस काय देवानी चालू हा. बंद करायचं आहे करायचा होय तू सांगितलं तू सांगितलं तू सांगतोस आहे ऐकलाच वाटतं तू तू सांगितलं आम्हाला सर सांगणार कोण आहे होय आता नाही सांगत आहे एक मिनिट आता हा सर्वांनी हा तिकडे राहा हा मी हे करत राहतो हा तू हाय याला कुठे घेऊन जाशील काय कर माझ्याकडे दे तिकडे जा माझ्याकडे दे तू तिकडे ठेव हा याला तू घे तू इकडे ये हा, घे त्याला कवळून येतील हा अशी आहे नंतर मला बोलू नकोस हा मावशी अशी आहे ती कशी आहे
मावशी तशी आहे का मी काय अशी आहे तशी आहे. अरे भीमा, ए, ते सर्व मरू दे. तू एवढा लेट का झाला उशीर का झाला तुला माझं काय सांगू तुला बाबा. काय सांग सांग लवकर काय झालं आपल्याला झाली. काय झाला अरे काय सकाळी धरणावर चाललो होतो ना, लपडीच झाली तिथं. काय झाली भांडणं चालू होती तिथं. मग काय झाला अरे काय म्हणजे मला वाटलं की बायकोच असेल माझी. लावून मला समजलं तिथं बायकोच असणार. भांडण चालू आहे म्हणजे बायकोच असणार तिथं. म्हणतो काय होय. मी बोललो आता जातो मागून, आता बायकोचा हात पकडतो आणि घेऊन जातो घरी, म्हणजे भांडणं मिटतील. गेलो रे, गेलो, हात पकडला आणि घेऊन चाललोय. दुसऱ्याचीच बायको रे. तिथं नापास झाली माझी. बायको होय. तुझं लक्ष पण आता अरे मी बोललो बायकोची भांडणं चालू आहेत ना इथं काय? बायकांची. बायकोच असेल मी घेऊन जातो घरी. हात पकडला बघितलं दुसऱ्याचीच बायको. दुसऱ्याची पाठीमागून माझीच बायको उभी. आता माझी वाटच लागली. आता करणार काय करणार काय मग काय केलं बायको काय बायकोनी काय केला बायको गेली मला घरी घेऊन. घरी घेऊन गेली मला. घेऊन गेला. आता मला काय खरं नाही. अरे आता काय खरं ना. आता बायको घेऊन गेली म्हणजे काय खरं ना. हात पकडलेला बघितलं ना दिली. आता काय खरं ना माझा. घरी घेऊन गेली. माझ्याकडे दप्तर दिला. दप्तर दिला तर पहिले माझा आहे ना एवढा होता. एवढा काय आता एवढा झाला. एवढा? अरे काय म्हणजे माझ्या पोरगा रे. मला बोलते हा पहिले खालच घेऊन जा, मग तुमच्याकडे बघते. काय सांगू गेलो पोरग्याला शाळेत घेऊन गेलो. मी बोललो माझा पोरगा किती हुशार आहे का पहिले बघूया. होय मी बघूया किती हुशार आहे का. मी गेलो तिथं आहे ना भूगोलाचा तास चालू होता शाळेत. भूगोलाचा तास चालू होता. मी बोललो बघूया आता पोरगा किती. तर बाईने आहे ना पोरांना प्रश्न विचारला. काय विचारला प्रश्न विचारला ना तिने. काय सर्वात जास्त बर्फ कुठं पडतो. मी पण त्या ठरलो सगळी पोरा गप्प. काय अरे सगळी पोरा गप्प. म्हणतोस काय माझ्या पोरग्याने तिच्यातून हात बोलतो असा आणि मग मला येतं बोलतोय. मी बोललो माझा पोरगा हुशारच आहे वाटतं. तर बघूया बाई बोलते सांग बघू सर्वात जास्त बर्फ कुठं पडतो. माझा पोरगा कसा बोलतो. काय म्हणतो सर्वात जास्त बर्फ दारूच्या ग्लासात पडतो. माझ्याच्या हुशार तो निघाला घरी. घरी गेलो हुशार हुशार हात लावला ना. गेलो घरी गेलो बर्फ ग्लासात दारूच्या ग्लासात. काय म्हणतोस काय मी गेलो घरी गेलो. आता बायको काय सोडणार नाही मला. सकाळी तर बघितला माझा. आता काय करणार. आता घरी तर जावं लागेल. गेलो घरी घरी गेलो तरी गेलो घरी. आता काय खरं नाही. आता माझा संपला सगळा. आता गेलो घरी बायको जेवायला देते. बायको होऊन का तू नाही करणार काय. पनीर तापला नव्हतं ना नाही मी बोललो बरं ते दाखवणारला प्रेमानी. बायको होऊन का तू नाही. तू आता जेवायला भेटेल का नाही. मग काय सांगू तुला. तू गेलो मग बायकोला तरी पण बोललो प्रेमानी बायको कसली ऐकते. ती झो गेली पडवीत गेली. मी बोललो काहीतरी जेवायला आणते म्हणजे आणनच. मी बोललो आणन जेवायला. मग तू गेलो ना पडवीत गेलो. दांडका घेतला तो जी मागे लागली माझ्या. मी मागच्या दरवाजान झालं अजून फिरतो नाही बोलता लागून. अरे मी काय म्हणतोय. अरे काय म्हणतो तुझा नाव दे माझं नाव दे. तुझा काय आहे. तुझा माझा काय सांगू. तू होतास कुठं. आणि मी कुठं होता सांगता मी कुठं होता मी होता घरी होता. काय झालं माहितीये काय झाला काय झालं माहितीये काय झाला. माझी बायको लय नाटकी. बायका नाटकीच असतात रे. अरे मग याला माहित असेल. त्यांना सगळ्यांना माहिती असेल बायका किती नाटकात त्या. माझी बायको लय नाटकी. लय म्हणजे लय झाली. सकाळी मला उठवला रुग्णावर लाच मारला. काय म्हणतोस. आणि बोली उठ चल. उठला असेल. मी उठला आणि मला बोलते जा गाईला चारवायला. मी गेलो रे गोट्यात गेलो रे. गुलकी उडवली.
किती उडवलीस? माझ्या गोट्या पण उडवलं. गोट्या? कोणाच्या गोट्या? गोट्यामध्ये गोट्या उडवला. गोट्या? आपण खेळतो नाही गोट्या. त्या गोट्या मला वाटतं गोट्या वाटल्या रे. मग पुढं काय झाला? अरे काय म्हणजे माझ्या बायकोन हा. त्या गाईला काय दिला नव्हता. काय दिला? अरे निस्ती हग हग मग हग निस्ती हग हग अरे मग हग निस्ती हग हग काय म्हणतोस काय मग? काय झाला काय झाला काय पुढं? काय खाल्ला असेल हा. काय माहित. नुसती हागायला लागली. मग काय केलं? काय लागली. मग काय केला? अरे मी काय सांगतो काय केला? ती गाय माझ्या पुढं हा. मी पाठी काय म्हणतो? गाय माझी पुढं काय म्हणतो? पाठी काय म्हणतोस? एकदा तू हकली ना तोंडावर काय तो बरबटला असशील तू. तो बरबटला असशील तू. मी डायरेक्ट बांधा खाली काय बोलतोस? डायरेक्ट बांधा खाली किती गेला गेलास खाली? अरे बांधा खाली गेलो हा, मग काय झाला? इकडं बघतोय हा. माझी गाय दिसत हा. अरे दिसतच नाही मग? अरे इकडे गेलो हा. माझी गाय दिसत हा. दिसतच नाही मग तुला काय शोधायला लागेल ना तर बायको काय सोडणार नाही तुला. हा. मग मग मी पाठी बोलून बघितला हा. वाघ आणि तो काय म्हणतोस काय? वाघाला पण मी हकलो काय म्हणतोस? त्याला तर लागली नसेल. अरे मग? त्याला लागली नसेल. मग काय सांगू मग? तुला काय झालं काय वाघ पुढं? वाघ म्हणतात त्याला वाघ वाघ. मग? अरे मग पिठला बाहेर निघाला काय बोलतोस? पुढं काय झालं? तर पुढं काय काय नाही वाघ माझ्या पाठी हा. मी पुढं वाघ वाघ माझ्या पाठी मी हा. पुढं मग काय झालं काय असेल झाला? माझा वाघ पिठलावून सरकला नशीब वाघ पडला खाली मी वाचलो मग वाचलो मी बोल आता मी वाचलोय हा. डायरेक्ट जातो धरणावर हा. आधीच पिठल्याने रंगला होता हा, मग गेला जनावराशी. हा मग रंगला होता ना मी हा. मग गेलो धरणावर त्याव मारलाशी त्याव. अशी धुपकी मारली काय म्हणतोस? बाहेर आलो हा. येतील वरती गेलं हा. अरे बोललो चल हा. आता जातो हा. कोण बोलवते मला हा. तेवढा तू हाक मारला तुला होय होय होय. मग आलो हा. डायरेक्ट स्टाईल मध्ये असा. हा. मग आता आपल्याला हाक मारला तर गेला कुठं? काय बस झाला? अरे होय अरे सुदामा, कुठं गेलास कुठं? आम्हाला इकडं हे करून अरे वाकड्या मी आलोय बघ मागे कुंजवनात गाडी दाखायला तुम्ही घ्या सांभाळून. नशीब गेला एक वाद हा. नाही तर जो तिथे दही दूध चोरला नसता आपला आपला आता खायला भेटेल रगडवूया आता ए, इकडं बस. आम्ही इकडे बसलो. आम्ही इकडं. पण ना, तिथं थांब. ए, ये ना. पुरीनो अगं चला चला लवकर लवकर चला नाही तर आपल्याला संध्याकाळ होईल. त्यांच्या दोघी आल्या दोघी आल्या केलं की केलं. आपण अडूया काय गवलं थांबा कोण रे तू? मी कोलवाईतला गेलो करतोस काय? हा मग काय करतोस काय इथे? तिला अडवायला आलो झाला मला अडवलं काय? हा मग तुला अडवला तुझा मला अडवला अरे तू इकडूच आहे हा? ना? मी इकडे अरे तू तिकडून जा नाही तर इकडून जा मी जो काशी ठेवील अरे बाबा आम्हाला अडवणार तुम्ही कोण? ये आपण कोण आहे? ये आपण कोण आहे कोण आहे म्हणजे? आपण कृष्ण संकट ए बोल त्याला संगड आहे आम्ही आपण ह्याला नाही बोलायचं. बाबा कोण रे तू? मावशी तू ओळखलंच नाही? नाही. नक्की. कोणाचा रे बाबा तू?
शिवाला तू काय बावा त्यांना तू एवढा होतास ना मी जर ढुंगा आता तू एवढा झाला बाय बाय माझा केवढा केवढा काय म्हणतो मी का म्हणते तुम्ही आता आडोळा आलात तुमचा काय कायदा बिदा आहे काय आपला मग तर बोलूया कायद्याच मावशे ऐक आमचा कायदा बरं राधे कायदा घे कसमारुनी माट ठेवा दुधाचे उधातुनी कायदा मुका हुकमाय देवता जाऊ देणार नाही तुम्हा पाधारी होय 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 वाहे वाटे बस
ऐकलास का आमचा कायदा? हो हो ऐकले हा. आता तुम्हाला कायद्यानुसार बसायला लागेल. बरं बसवाच लागेल. मग अगं पोरी हो काय ग मावशी मी काय म्हणते आपण हा मंदिरघाट सटरला थकलोच आहे. हो तर मी काय म्हणते 2 दिवसात तुम्ही विश्रांती घ्या. चालेल घरी जरा उभा राहते मला काय कमरून घ्या बसवत नाही. बापरे, बसले. हा, मी बघून येतो. बस 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 बाई. तू बाया तू काय आणलास ग? तुझीच तर बाय भूल. बाया तू काय आणलं? मी आणलं दही. तेच ग दही. तू काय आणलास? मी आणलंय लोणी. म्हणून कोण बोलत नाही. कोणी तू बाय काय आणलास ग? तुझ्या आईचा नवरा झाला दारू पिऊन तारक. बघतो मी बसले मी बसले मी बसले कोणतरी उभी आहे वाचे 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 मी काय म्हणतो हे सगळे गेले मग आता आपण जाऊया का? चालेल तर ठीक आहे. देवाने सांगितलेले सर्व काही खोटे आहे. मला समाजात घ्यायला हवं. अगो अशी उभी राहा. आम्हाला म्हणतात तरी कोण? मावशी मी कृष्ण. कृष्ण? हे राधे काय ग मावशी भार्गव कोणतरी म्हणतात मी कृष्ण आहे कृष्ण. बरं मीच बघते बघ हा तू. अरे काना तू इथे हो राधे खास तुला भेटण्यासाठी आले. राधे पण तुला मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही. का पण काना? राधे तुम्ही साऱ्या गवळणी गोकुलाचं सारं बरंच त्या महिलेला घेऊन जाते. मात्र सारं गोकुल भुकेने व्यापून होऊन जाते आणि आज ते कुठेतरी थांबवायला हवं. काना तुझं म्हणणं खरं आहे पण या गौरवनींना तुझी ओळख पटवून दे बरं. अवश्य काय का तू म्हणजे दिला. ठीक आहे काना. युगायुगाचे हे अवतार जाणून घे. युगायुगाचे हे अवतार जाणून घे. सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे. सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे. अवतार
काय म्हणते आपण त्यांना हे अवतार जाणून घे सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे सावळा श्री मुकुंद राधे पाहून घे
मथुरेचा राजा तूच असेल. त्याचा एक पुत्र कौस तो मलाच म्हणतात, पण त्यात कापला धरला कोण? 33 कोटी देव नंतर जात लागले. ते कोणी? आकाशवाणी झाली. आकाशवाणी बोलू लागली. कौसा फसलास रे फसलास. तुझा शत्रू गोकुळात दिवाळी दिवस वाढत आहे. हेच ऐकतात माझ्या कुमारीचा वर्तमान कृष्णा हरपला वाचलास रे वाचलास. वसुदेव तुझी मरणाची खाट माझ्याकडे समजतात. पण आज 10 ते 11 वाजले अजून मुलींचा अद्याप मतदान आहे. मामाजी अरे कुठं गाण्याने अडवलं. तू निघून जा मथुरेच्या बाजूला. घेतो त्या हरामखोर तुझा समाचार. कृष्णा हरामखोरा वाचलास रे वाचलास. वसुदेव देवकी तुझी माता पिता 12 वर्ष प्रत्येकाला कोंडून ठेवली आहे. अरे तिला काय साई झाले मुलं घर चौकशी पाठवले. त्याच वेळी हरामखोरा माझ्या हाताला सापडला कसा तर हरामखोरा त्या साई भावंड मधून पाठवला असता. पण हरामखोरा वाचलास रे वाचलास. जातो अरे हरामखोरा कुंजरा शोध घेतो. असं लपून लपून जपणारच कुठे. तुझी मरणाची गाठ माझ्याशी. कृष्णा ये. अरे माझ्या सांग श्रवण. मामा आग लागून तुझ्या प्रियांजनाला. अरे तुझ्या अंगात सगळ्याला विलास संसार करते. मरणाची गाठ माझ्याशी. मामा मी बघायला नव्हतं तुझ्या स्वर्गात जावई का बाळाला गेलो. असा पाठवत काय विडो म्हणलं